जिल्ह्यातील मजूर सेवा सहकारी संस्थांकडून बोगस मजूर दाखवून शासनाच्या निधीचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेने कडक भूमिका घेतली आहे। मनसेचे उपाजिल्हाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे येत्या 10 दिवसात संबंधित संस्थांवर कारवाई करण्याची मागणी केली असून पुढे न्यायालयात गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला आहे। महाराष्ट्र सहकारी सेवा संस्था अधिनियम 1960 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण मजूर सेवा सहकारी संस्था आहे त्या मजूर सेवा सहकारी संस्थेमध्ये जे आहे मजुराच्या नावानं श्रीमंत लोक तिथे त्याच्यावर बसलेले आहे। त्याच्यामध्ये अध्यक्ष आणि सचिव हे श्रीमंत लोक आहे, ठेकेदार लोक आहे आणि दरवर्षी जे शासनाकडून जे आहे रिझर्वेशन म्हणजे मजूर सेवा सहकारी संस्थेला जे आहे कोटा दिलेला कामाचा, त्या कोटा जो आहे करोडो रुपयाचा कोटा आहे। दरवर्षी जे 100 कोटीच्या जवळपास जे आहे काम मजूर सेवा सहकारी संस्थेला मिळते, परंतु बोगस जे आहे मजूर दाखवून जे आहे हे जे ठेकेदार श्रीमंत जे लोक जे आहे त्याचा गैरफायदा घेत आहे। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज या संपूर्ण बोगस मजूर सेवा सहकारी संस्थेचा आम्ही पर्दाफाश करत आहोत। या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जयसिंग ठाकूर जे जिल्हा उपनिबंधक आहे, ज्यांच्याकडे त्या मजूर सेवा सहकारी संस्थेचं रजिस्ट्रेशन होतं, त्याचे काम वाटप त्यांच्याकडून होते आणि त्यांच्यावर जे आहे निरीक्षण करण्याचं काम त्यांचं असतं। पण असं असताना त्यांना आम्ही चार निवेदन दिली, पण अजूनपर्यंत त्याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही आहे आणि त्या बोगस मजूर सेवा सहकारी संस्थांवर कुठल्याही प्रकारची त्यांनी कारवाई केलेली नाही आहे। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण बोगस मजूर सेवा सहकारी संस्थांवर कारवाई करण्यासाठी म्हणून समजा जर जिल्हा उपनिबंधक 10 दिवसांमध्ये कारवाई करणार नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा उपनिबंधक यांच्या विरोधामध्ये मनसे स्टाईल अभिनव आंदोलन करण्यात येईल। आणि सोबतच जे आहे जयसिंग ठाकूर जे जिल्हा उपनिबंधक आहे जे त्या बोगस मजूर सेवा सहकारी संस्थेच्या विरोधामध्ये जे कारवाई करण्यात जे आहे काम चुकारपणा करत आहे, जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, त्या जयसिंग ठाकूर यांच्यावर न्यायालयातून गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करणार आहोत।